Welcome back. Hi everyone. So I have already completed two topics of paper first. First one is that rotational dynamics and second one is that mechanical properties of fluids. So today we have discussed about the next topic of the section second, and the topic name is that magnetic materials. Okay. So magnetic materials means the old topic name is that magnetism, and our new syllabus pattern, it will be named as a magnetic materials. So we have discussed about the magnetic materials. First of all, you know about that pole strength, dipole, and magnetic moment. So these points we have already discussed in earlier standards 11th. So here we have studied about the next point. You know that about torque acting on a magnetic materials. So this point will be deleted from our syllabus. So next point here is that magnetic moment of an electron revolving the nucleus of an atom. Okay. आता काय केलंय बघा बाळांनो, आता हा जो टॉपिक आपला आहे मॅग्नेटिक मटेरियल्स, हा मॅग्नेटिक मटेरियल्स हा टॉपिक जो आहे हा कोणत्या पॉईंट पासून स्टार्ट केला आहे, तर हा मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम या पॉईंट पासून स्टार्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये तो मॅग्नेटिक मोमेंट जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे की मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय आणि कुणाचं मॅग्नेटिक मोमेंट आहे, तर मॅग्नेटिक मोमेंट इलेक्ट्रॉनचं आहे. मॅग्नेटिक मोमेंट कुणाचं आहे, इलेक्ट्रॉनचं, की जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, की जो इलेक्ट्रॉन एका पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसभोवती फिरतो अशा असणाऱ्या इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन पजेस विच चार्ज, इलेक्ट्रॉन कोणता चार्ज पजेस करतो, तर निगेटिव्ह. ओके, समजा फॉर एक्झाम्पल एखादा असणारा ॲटम आहे आणि या ॲटमच्या एक्झॅक्ट सेंटरला न्यूक्लियस असतं, केंद्रक म्हणतो आपण. केंद्रकामध्ये कोण कोण राहतं, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आणि या असणारा जो न्यूक्लियस आहे याच्या असणाऱ्या या ऑर्बिटमध्ये, आता ऑर्बिट म्हणजे काय हो, ऍक्च्युली आपण ऑर्बिट म्हणजे रस्ता, पण कसला मार्ग आहे तो, सर्क्युलर, म्हणून त्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. आणि या ऑर्बिटमध्ये कोण फिरतं, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग राउंड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ओके, आता आपल्याला साधी सरळ कन्सेप्ट माहिती आहे की ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इट इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट. ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. म्हणजे व्हेनेवर द इलेक्ट्रॉन्स आर फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, इलेक्ट्रिक करंट इंड्युसेस. ओके, आता इलेक्ट्रिक करंटमुळे सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे ज्या काय आपल्या असणाऱ्या फॅन रिव्हॉल्व होतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. ट्यूब ग्लो झालेले आहे, ओके, बल्ब ग्लो होतो, इलेक्ट्रिक करंट. आपल्या असणारे जे काय आता एलईडी टीव्हीज असतील, ओके, आणि जे काय इलेक्ट्रॉनिक आणि डोमेस्टिक अप्लायन्सेस असतील, हे सगळं कशामुळे होतं, तर इलेक्ट्रिक करंट. मग याच्यामध्ये मेन फॅक्टर काय आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे कोण हो, हा इलेक्ट्रॉन. व्हेनेवर द इलेक्ट्रॉन्स शिफ्ट्स इट्स place or it moving in a particular direction, then electric current will be induced. Okay, हे आपल्याला जनरली माहिती आहे. तसं आपल्याला इथं मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करायचं आहे. आता मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय ते पहिल्यांदा स्टडी करा, 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. आपल्याला इथं पुढे जायचं. लेट अस कन्सिडर एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. समजा एक इलेक्ट्रॉन आहे, जो इलेक्ट्रॉन कोणता चार्ज आहे त्याच्यावरती, निगेटिव्ह चार्ज. ओके, कोणता चार्ज असतो इलेक्ट्रॉनवरती, निगेटिव्ह. आणि तो कुणाभोवती फिरतोय, अराउंड ए पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. कोणाभोवती फिरतोय, पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. ओके, सो फर्स्ट सेंटेन्स काय आपण म्हणतो, लेट अस कन्सिडर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. न्यूट्रॉन कोणता चार्ज पोजेस करतो, न्यूट्रॉन वरती चार्ज कोणता असतो,
इट इज अ चार्जलेस, त्याच्यावरती चार्ज नसतो. ओके. सो ए इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अन ऑर्बिट इज इक्विव्हॅलंट टू, हे बघा, ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असतो हे किती इक्विव्हॅलंट असतं? इट इज इक्विव्हॅलंट टू ए टायनी करंट लूप. बघा, एक टायनी करंट लूप, लूप म्हणजे काय आहे? त्याच्यामध्येच तो एक सर्क्युलर पाथ आहे, म्हणजे एक लूप तयार करणार. बरोबर आहे का? एक टायनी करंट लूप जेवढा असतो तेवढाच एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग त्या ऑर्बिटमध्ये होत असतो. हे दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. सो द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बघा काय म्हणतोय आपण? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता डायपोल म्हणजे काय हो? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. एखादा पोल असेल, तुम्ही पाहता मॅग्नेट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. मराठीमध्ये त्याला आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणतो. आपली पृथ्वी सुद्धा काय आहे? पृथ्वीमध्ये सुद्धा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. अंटार्क्टिका असणारे जे काही कॉन्टिनेंट्स असतील किंवा आपला असणारा आर्टिक कॉन्टिनेंट आहे. ओके. आता हे जे कॉन्टिनेंट आहेत म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या ठिकाणी आहेत. त्याचा अर्थ अर्थ ऑल्सो ऍक्ट्स ॲज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. लक्षात घ्या, पृथ्वी सुद्धा एक प्रकारचं चुंबकीय क्षेत्र आहे. पृथ्वीमध्येच मॅग्नेटिक फील्ड आहे. पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळेच काय होतं? त्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स केल्या जातात. जर अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जर चेंज झालं तर लक्षात घ्या सगळ्याच गोष्टी काय होतील? पृथ्वीवरच्या चेंज होणार आहेत. आता हे मॅग्नेटिझम जी पृथ्वी ऍक्ट करते, समजा फॉर एक्झाम्पल एखादा पोल असेल, नॉर्थ पोल साऊथ पोल, तो जर मी पोल मध्ये कट केला तर कट केल्यानंतर ते परत आपल्याला काय दाखवतं बाळांनो? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दाखवतं. तिथं कुठली वायर जोडले का आपण? नाही. हे कशामुळे होऊ शकतं? ड्यू टू अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. कुणामुळं? पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे. ओके. तर तेच आपल्याला इथं दिलेलं आहे. सो द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू ए करंट लूप इज गिवन बाय, बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू IA. तर मॅग्नेटिक मोमेंटचं फॉर्म्युलाच आहे. आता तो आय म्हणजे काय आहे? बघा, आय म्हणजे करंट. आय म्हणजे कोण आहे? करंट आहे. आणि ए म्हणजे त्याच असणारा तो एरिया. हे म्हणजे काय? त्याचा असणारा सर्क्युलर एरिया. सो द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू करंट लूप. ओके. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू करंट लूप. आणि तो किती आहे बघा? एम ऑर्बिटल इज इक्वल टू I इंटू ए. काय अडचण आहे का बाळांनो इथंपर्यंत? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, सेकंड पॉईंट. सेकंड काय म्हटलेलं आहे? कन्सिडर अन इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड v. आता समजा एखादा इलेक्ट्रॉन कन्सिडर करा. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड v. समजा एखादा इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन कसा फिरतोय? विथ कॉन्स्टंट स्पीड v इतक्या स्पीडने फिरतोय इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये की ज्याची रेडियस किती आहे? हो, r इतकी रेडियस आहे. ओके. काय म्हणलं आपण? कन्सिडर अन इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड v. म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे आणि जो कॉन्स्टंट स्पीड v ने फिरतोय सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. याची रेडियस किती आहे? r इतकी त्याची काय आहे? रेडियस आहे. इफ द इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2πr. समजा आता तोच इलेक्ट्रॉन आहे, फॉर एक्झाम्पल समजा तो इलेक्ट्रॉन इथून फिरतोय. ओके. आणि तो फिरत परत आहे त्या ठिकाणी म्हणजे ह्या पोझिशनला चालला तर त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? सर्क्युलस ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ. ओके. तिथे बघा, इफ द इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2πr इन अ टाइम पिरियड t. समजा एखादा इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन एखाद्या असणाऱ्या आपल्या ऑर्बिट भोवती फिरत असेल. ओके. तर ऑर्बिट मध्ये फिरतोय म्हणजे तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? 2πr. किती वेळेमध्ये? t इतक्या वेळेमध्ये. ओके. ठीक आहे. आणखीन एकदा आपण बघू काय काय बघितलं. काय काय म्हटलं बघा? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. काय म्हटलं बाळांनो त्याच्यामध्ये? फर्स्ट, let us consider an electron revolving around positively charged nucleus in a circular orbit. काय म्हटलं पुढं? A electron revolving in an orbit
is equivalent to a tiny current loop. The magnetic dipole moment due to current loop is किती असतो तर m orbital is equal to I into a. ओके. कन्सिडर an electron moving with constant speed v. समजा एक इलेक्ट्रॉन आहे जो काय करतोय कॉन्स्टंट स्पीड v इतक्या स्पीडनं तो फिरतोय कुठे एखाद्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ज्याची रेडियस समजा स्मॉल आर इतकी असेल. ओके. इफ द इलेक्ट्रॉन समजा तो फिरतोय बाळानो. आता तो फिरताना काय करतो एक डिस्टन्स कंप्लीट करतो. तो किती डिस्टन्स कंप्लीट करतोय हो. आता जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल ओके म्हणजे जिथून तो फिरतोय तिथं परत येणार एक फेरी कंप्लीट करणार. आता तो थांबणार नाही मात्र ते डिस्टन्स म्हणजे किती असणार आहे वर्तुळाचा परिघ. त्याला आपण काय म्हणतो सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल. आता इथं आपण ॲटमच्या बाबतीत विचार करतो. कुणाच्या बाबतीत विचार करतोय ॲटमच्या बाबतीमध्ये. मग आता त्याचं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजेच काय 2πr आणि त्याच्यासाठी आणि ते कंप्लीट करण्यासाठी घेतला गेलेला वेळ म्हणजे किती हो पिरियडिक टाईम t. ओके ठीक आहे. काय बघतो आपण मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. काय पाहिलं याच्यामध्ये ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसभोवती फिरत असतो तेव्हा त्याचं असणारं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू करंट लूप काय असणार आहे एम ऑर्बिटल इज इक्वल टू I इंटू ए. ओके हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा बाळांनो. पुढं काय म्हटलं आपण समजा इलेक्ट्रॉन जर 2πr इतके डिस्टन्स जर कंप्लीट करत असेल टी या वेळेमध्ये तर आता काय होणार आहे तर बघा सो देअरफॉर इट्स ऑर्बिटल स्पीड मग त्याची असणारी जी काय ऑर्बिटल स्पीड असणार आहे ते ऑर्बिटल स्पीड किती असतं सो v इज इक्वल टू म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके सो द ऑर्बिटल स्पीड v इज इक्वल टू डिस्टन्स. आता तो इलेक्ट्रॉन एक सर्कम्फरन्स ऑफ सर्कल कंप्लीट करणार म्हणजे किती डिस्टन्स जाणार हो 2πr आणि त्याच्यासाठी लागणारा जो काय वेळ आहे तो म्हणजे काय t. ओके साधं सरळ कॅल्क्युलेशन आहे. काय काय एम ऑर्बिटल म्हणजेच काय म्हटलं आपण I इंटू ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कुणाचं त्या असणाऱ्या ऑर्बिटचं म्हणजे ऑर्बिटचं असणार मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे त्याच्यामध्ये असणार त्याचा करंट आणि त्यानं ऑक्युपाय केलेला एरिया म्हणजे आपण काय म्हणतो एम ऑर्बिटल इज इक्वल टू I इंटू ए. एम ऑर्बिटल इज इक्वल टू I इंटू ए. हे साधं इक्वेशन एवढंच इक्वेशन येतं बघितलं. पुढे आपण काय म्हणतो जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथ कंप्लीट करतो तेव्हा तो डिस्टन्स किती जातो 2πr किती वेळेमध्ये टी या वेळेमध्ये. ओके मग त्याचा असणार ऑर्बिटल स्पीड काय तर वेग बरोबर अंतर भागिले काळ. व्हेलॉसिटी इज इक्वल टू त्यानं कंप्लीट केलेलं डिस्टन्स किती आहे हो 2πr आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ किती आहे टी. सो दस द करंट I. आता हे बघा इथं जो करंट I आहे तो I असोसिएटेड विथ दिस ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. हा करंट आहे पुन्हा अशी निगडीत आहे दिस I असोसिएटेड विथ दिस ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये फिरतोय त्याच्याशी असोसिएटेड आहे आणि हे कशा बरोबर ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज E. असा बघा इलेक्ट्रॉन की ज्याचा असणारा चार्ज काय आहे E इतका चार्ज आहे. हे पहा आपण आता गेल्या वर्षीच्या टॉपिक मध्ये 11वी मध्ये बघितलेलं होतं तिथं बाळांना आपण चार्जला काय म्हटलेलं क्यू म्हटलेलं. काय म्हटलेलं चार्जला क्यू म्हटलेलं आणि इथं आपण चार्जला काय म्हणतोय ई असं म्हणतोय. इथं चार्जला काय म्हणतोय आपण ई. अहो कुणाचा चार्ज आहे तो इलेक्ट्रॉनचा आहे. सो देअरफॉर thus the current I associated with orbiting electron of charge E. So करंटचा फॉर्म्युला काय असतो I is equal Q upon T. करंटचा फॉर्म्युला काय होतो I is equal to Q upon T. आता इथे Q च्या ऐवजी मी काय म्हणतोय E. Q च्या ऐवजी Q म्हणजे चार्ज आहे ना. आता तो चार्ज आपण कन्सिडर करतो इथे इलेक्ट्रॉनचा चार्ज असल्यामुळे काय म्हणेल E. सो I is equal to E upon T. So therefore हे बघा आता जनरली मला हे माहिती आहे काय माहिती आहे हो पिरियडिक टाइम T इज इक्वल टू 2π/ω. ते आपण 11वी मध्ये असताना इक्वेशन डिराइव्ह केले. पिरियडिक टाइम T इज इक्वल टू 2π/ω. ओके समजा एखादा पार्टिकल जर सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल समजा साधं एक्झाम्पल घेतलं आपण भिंतीवरचं असणारं क्लॉक घड्याळ. ओके तर भिंतीवरचं असणारं समजा घड्याळ असेल
आणि घड्याळ जर फिरत असेल त्याच्यामध्ये कुठलाही काटा घ्या, मिनिट हँड असेल, आवर हँड असेल किंवा सेकंड हँड असेल, तर तो जिथून फिरतो तिथंच परत येत असतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल सेकंड हँड असेल तर तो 60 सेकंड कंप्लीट करतो, त्यावेळी मिनिट काटा पुढे सरकतो. ओके, तर जनरली बाळांनो हा पिरियडिक टाइम टी टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय दॅट पार्टिकल पर युनिट काय असतं, व्हेलॉसिटी. तर त्याची व्हेलॉसिटी कशी आहे हो, अँग्युलर आहे, म्हणून इथं लिनियरचं मी व्ही घेतलं नाही, अँग्युलर व्हेलॉसिटी याला मी काय म्हणतो, डब्ल्यू नाही, काय म्हणतो, ओमेगा. म्हणजे पिरियडिक टाइम टी इज इक्वल टू 2π/ओमेगा हे माहिती असायला हवं. सो देअरफॉर अगेन आपल्याला त्याच्यामध्ये असणारं नातं माहित पाहिजे, काय, ओमेगा म्हणजेच व्ही अपॉन आर. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज काय म्हणतो आपण, व्ही अपॉन आर. सो देअरफॉर आय इज इक्वल टू, बघा आय इज इक्वल टू काय लिहू शकतो, बघा आय इज इक्वल टू, आता हा ई आहे असाच आहे, ई आहे असाच आहे, हा टी कसा आहे हो, 2π/ओमेगा. हे बघा 2π/ओमेगा, हाच ओमेगा मी वरती लिहिला. मग आता इक्वेशन काय झालं, ई ओमेगा अपॉन 2π. ओके, काय काय म्हटलं आपण, ऑर्बिटल स्पीड, त्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्जड असणाऱ्या त्या न्यूक्लियस भोवती फिरतो तेव्हा त्याचं असणारं ऑर्बिटल स्पीड v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम 2πr/t. ओके, आता पुढे काय म्हटलं आपण, करंट I असोसिएटेड विथ दिस ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज E. आता हा करंट जो I आहे हा कशाशी असोसिएटेड आहे सांगा बाळांनो, तर ह्या असणाऱ्या ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉनशी की ज्याचा चार्ज इतका आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सो आय इज इक्वल टू Q/T. क्यूच्या ऐवजीच मी काय म्हणेन, क्यूच्या ऐवजी काय म्हणतो मी, ई. ओके, सो ई इज अ इलेक्ट्रॉनिक चार्ज. ओके, आता हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही, ऍक्च्युली हिचं नाव काय आहे, इलेक्ट्रॉनिक चार्ज, द चार्ज विच occupied by the electron. Okay, and what is the charge occupied by the electron? That is 1.6 into 10⁻⁻19 coulomb. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण तुम्हाला सीईटी जेईच्या पुस्तकामध्ये सापडेल, तिथं ही तुम्हाला माहिती लागणार आहे. सो आय इज इक्वल टू E/T. ओके, सो करंट आय ची डेफिनेशनच आहे काय, द रेट ऑफ चार्ज पर युनिट टाइम. पर युनिट टाइम मध्ये चार्ज किती त्याचा रेट आहे, पर युनिट टाइम मध्ये चार्ज किती रेटनं फ्लो होतो, रेट ऑफ चार्ज पर युनिट टाइम मीन्स करंट. सो देअरफॉर अगेन आपल्याला काय माहिती आहे, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. माहिती आहे की नाही, ओके गुड. अगेन आपल्याला रिलेशन माहित पाहिजे काय हो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. काय रिलेशन माहित पाहिजे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगाला तिथंच ठेवा, आर इकडे येईल छेदामध्ये व्हीच्या. सो ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओके, सो देअरफॉर आय बघा, आय इज इक्वल टू, आय म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रिक करंट. सो आय इज इक्वल टू, हा ई तसाच आहे, ई तसाच आहे. आता टी ची व्हॅल्यू काय सांगा, 2π/ओमेगा. हे बघा ई मी तसाच ठेवतो बाळांनो. आता मी काय करतो, टी ची किंमत पुट अप करतो, ती काय ठेवीन 2π/ओमेगा. हा ओमेगा वरती गेला. आता काय झालं सांगा, आय इज इक्वल टू ई ओमेगा अपॉन 2π. क्वेश्चन काय झालं, आय इज इक्वल टू ई ओमेगा अपॉन 2π. सो देअरफॉर हा ई तसाच, हा 2π पण तसाच. आता मला सांगा ओमेगाची किंमत काय आहे रे, व्ही अपॉन आर. हे बघा ओमेगाच्या ठिकाणी मी किंमत ठेवतो, किती आहे, व्ही अपॉन आर. हे बघा व्ही अपॉन आर. आता इक्वेशन काय झालं, EV अपॉन 2πr. सो करंट I इज इक्वल टू काय झालं बाळांनो, EV अपॉन 2πr. याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर फर्स्ट. काय अडचण आहे का इथपर्यंत, ओके, कसं आलं समजलं का. सो द करंट, कुणाचा करंट आहे, त्या असणाऱ्या इलेक्ट्रॉन, जो इलेक्ट्रॉन काय करतो, त्या न्यूक्लियस भोवती फिरतो. ओके, व्हेनेवर द इलेक्ट्रॉन which is revolving around the nucleus, then current I is equal to EV upon
2 पाय. इथपर्यंत काय अडचण आहे का? आता आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट भेटलं. आता इक्वेशन नंबर फर्स्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवणार असाल तर ठेवू शकताय त्याच्या ह्याच्यामध्ये. आता बघा बाळांनो, पुढे काय म्हटलंय, आता हे इक्वेशन नंबर 3च आहेत, म्हणजे फक्त 2च इक्वेशन आपले राहिलेत. आता पुढे काय म्हटलं बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ धिस ऑर्बिटल करंट लूप. आता हा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. कोण आहे? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. कुणाशी असोसिएटेड आहे हो? या ऑर्बिटल करंट लूपशी. कुणाशी असोसिएटेड आहे? ऑर्बिटल करंट लूपशी. So the orbital magnetic moment associated with orbital current loop is, so therefore orbital magnetic moment associated with orbital current loop. हा करंट लूप आहे ना. प्रत्येक ऍटम मध्ये असं होतं का? अशी मग शंका तुमच्या मनात आली असेल. हे बघा बाळांनो, अतिशय साधं लॉजिक आहे. ज्यावेळी इलेक्ट्रॉन त्यांची जागा सोडतात किंवा इलेक्ट्रॉन फ्लो होतात तेव्हाच इलेक्ट्रिक करंट तयार होतो असं आपण म्हणतोय. आपण इथं ऍटमच्या बाबतीत मध्ये म्हणतोय. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन फिरणार आहे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती असोसिएटेड विथ दिस ऑर्बिटल करंट लूप, मग ते काय येणार आहे? सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट एम इज इक्वल टू, इकडे बघा हा, हे इक्वेशन मिळवलं का बाळांनो आपण? काय होतो? आय इंटू ए. ओके, हा आय इंटू ए ऍज इट इज. आता आय ची व्हॅल्यू काय आहे बघा? आय ची व्हॅल्यू EV अपॉन 2 पाय आर. सो देअरफॉर एम ऑर्बिटल इज इक्वल टू, बघा आय ची व्हॅल्यू काय आहे बघा? EV अपॉन 2 पाय आर इंटू एरिया किती हो? सांग. एखादा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती फिरतो, त्याचा एरिया म्हणजे काय? ते असणाऱ्या सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर. सो देअरफॉर हे पाय कॅन्सल होणार. इथं आर स्क्वेअर आहे, इथं सिंगल आर आहे. हा सिंगल आर पूर्ण कॅन्सल होईल, इथं ओनली आर राहील. म्हणजे आता इक्वेशन काय होणार बघा? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ओके, सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू, इकडे बघा आता इथं छेदामध्ये किती आहे? म्हणजे हाफ. हे बघा हाफ EVR. इक्वेशन नंबर सेकंड. आणि एकदा सांगतो बघा, लक्ष द्या. इथंपर्यंत काय अडचण आहे का इक्वेशन नंबर फर्स्ट पर्यंत? नाही. ओके, काय म्हटलंय? सिंपल आहे बघा. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. कुणाचं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट? व्हेनेवर द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस. समजा बाळांनो, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती फिरत असतो, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये तयार होतं ते काय? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. काय असतं? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आता हे साधं सरळ आहे. कशाशी असोसिएटेड आहे वो? विथ द ऑर्बिटल करंट लूप. कशाशी असोसिएटेड आहे? ऑर्बिटल करंट लूप बरोबर. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू आय इंटू ए. आता आय ची व्हॅल्यू काय आहे बघा? EV अपॉन 2 पाय आर. आणि एरिया काय आहे? पाय आर स्क्वेअर. पाय कॅन्सल. इथं 2 आर आहेत, इथे 1 आर आहे, कॅन्सल होईल. म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय? हाफ EVR. काय ना सांगा? हाफ EVR. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. काय अडचण आहे का? ह्याच्या फक्त आयची किंमत ठेवली, एरियाची किंमत ठेवली, कॅन्सल टर्म कॅन्सल केला, आणि जे बचे कुछ है सिर्फ वही लिख डाला. सो इट बिकम्स ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू हाफ EVR. E म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, V म्हणजे त्याला असणारी त्याची व्हेलॉसिटी, R म्हणजे रेडियस. आता एक बऱ्यापैकी प्रश्न पडेल, सर तुम्ही एका बाजूला काय म्हणताय हो? एखादा इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असेल तर त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतात. मग हे कुठली लिहिली? ओमेगा लिहायला पाहिजे. हा, तुमचा प्रश्न म्हणजे प्रश्न पण मीच निर्माण करायचा आणि उत्तर पण मीच सांगायचं. तुम्हाला काय सुचत नाही. हे बघा, आता ज्यावेळी हा समजा बाळांनो हा न्यूक्लियस आहे, आणि समजा हा इलेक्ट्रॉन जर इथून फिरत असेल तर याच्या टँजंट असणारी, समजा इथे आला तर याच्या टँजंट असणारी व्हेलॉसिटी म्हणजे ही V. आपण ओमेगा पकडलेली नाही. टँजंट द पार्टिकल मूव्स इन अ स्ट्रेट लाईन पाथ. समजा पार्टिकल कसं जात असेल? स्ट्रेट लाईन पाथ मध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. आणि तोच पार्टिकल जर सर्क्युलर पाथ मध्ये जात असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तो लिनियर व्हेलॉसिटी. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट कोणी एकेकाळी IA पण आहे, कोणी एकेकाळी नाही. हे सदैव असणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
ओके. आणि हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय हो, हाफ EVR. हाफ EVR हे पण कायम सत्य असणार आहे, त्यामुळं वेळ घालवू नका, हे लक्षात ठेवा. ओके. फॉर दिस इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज, आता बघा, फॉर दिस म्हणजे ह्याच्यासाठी असणारं जे काय इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे त्याला आपण काय म्हणू, एल म्हणू. सो फॉर दिस इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय हो, एल. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, एल. हे बघा, आता आपण सॅटेलाइट सोडतोय बरोबर का. आता नासा आपली अमेरिकनची असणारी इन्स्टिट्यूट असेल किंवा आपली इंडियन इस्रो आहे, ओके, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे सॅटेलाइट सोडतात काय, काम नाही म्हणून सोडतात का, नाही. प्रत्येक सॅटेलाइटचा काहीतरी यूज आहे. ओके. मग हे जे सॅटेलाइट सोडलेले असतात, आता हे आपण काय म्हणतो, अर्धभोवती घिरट्या घालत असतात किंवा अर्धभोवती फिरत असतात. कुणाभोवती, हे असणारे सॅटेलाइट्स. आता ते डाटा कलेक्ट करतात, जसं की आता आपण वेदर फॉरकास्टला जी, ओके, वेदर फॉरकास्टिंग म्हणजे हवामान खातं म्हणतो, हे कोण माहिती सांगतं, माणसं नाही, हे सॅटेलाइट्स कुणाला सांगतात, शास्त्रज्ञांना माहिती सांगतात, ते आपल्याला सांगतात. मग सॅटेलाइटचा काहीतरी यूज आहे, मात्र ते कसे फिरत असतात, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. कसे फिरत असतात, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. कुणाभोवती, अर्थभोवती. तसं व्हेनेवर द इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस, बाळांनो लक्ष द्या, ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो, कशाभोवती, एखाद्या न्यूक्लियस भोवती, देन इट पजेस, त्याच्यामध्ये ठेवणार ठेवा, देन इट पजेस, ते पुढे पडेल, बोथ टाइप्स. काय करणार आहे ते, एक तर ऑर्बिटल मोशन मध्ये फिरेल अँग्युलर मोमेंटम मध्ये, किंवा स्पिन अँग्युलर मोमेंटम मध्ये फिरेल. लक्षात आलं का. आता साधं सरळ उदाहरण सांगतो. आपले असणारी जी अर्थ आहे, ही अर्थ कशाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, बरोबर आहे. व्हेनेवर द अर्थ रिव्हॉल्विंग राउंड द सन, इट पजेस बोथ टाइप्स ऑफ मोशन्स. काय हो, कसल्या प्रकारचे मोशन, एक तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि दुसरी स्वतःभोवती फिरते, म्हणजे स्पिन मोशन आणि अँग्युलर मोशन. ओके. सेम इथं बघा, फॉर दिस इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज, तसा एक इलेक्ट्रॉन सुद्धा ऍटम भोवती तसाच फिरतोय, कसा, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम मध्ये. आणि त्याचा फॉर्म्युला हा बाळांनो आपण 11वी मध्ये शिकलेला आहे. काय फॉर्म्युला, L इज इक्वल टू MVR. फॉर्म्युला काय, L इज इक्वल टू MVR. हे फॉर्म्युले लक्षात न घालवू नका. आता इथं मी पायामध्ये E लिहिले. E म्हणजे काय हो, मास ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. E म्हणजे काय, ME म्हणजे मास ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. किती असतं इलेक्ट्रॉनचं मास, सांगा बघू. व्हॉट इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं मास किती, तर इट इज द 1/1800, म्हणजे जवळपास प्रोटॉनचं जे काय मास असेल त्याच्या जवळपास त्याला 1/1800 न मल्टिप्लाय करायचं. ते केल्यानंतर जे आपला आन्सर येईल बाळांनो, ते म्हणजेच मास ऑफ द इलेक्ट्रॉन. हे बघा, येईल म्हणजे ऍक्च्युली विचार केला तर ते निग्लिजिबल. ओके. आणि हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये नसतात, बाहेरने फिरत असतात, म्हणून तर होल मास ऑफ द ऍटम कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस आपण म्हणतो. ठीक आहे, ते नंतरचा आपला विषय. व्ही म्हणजे काय म्हणतो आपण, लिनियर व्हेलोसिटी. आर म्हणजे काय हो, त्याची असणारी रेडियस. सो L इज इक्वल टू MVR, म्हणून आपण काय म्हणतो, L इज इक्वल टू MVR. सो देअरफॉर द इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू MVR, वेअर ME इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन. ठेवणार ठेवत, म्हणजेच इथं ME ला आपण काय म्हणतोय, मास ऑफ द इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये पुढचा पॉइंट काय, सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. हे बघा, आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं असणार ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. काय असणार ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू, इथं असणारा हा E/2ME इंटू MVR. कसं काय लिहिलंय हे, E/2ME इंटू, हे बघा इथंच आहे काय, हाफ EVR.
ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय आहे, हाफ EVR. आता काय केलं मी, याच्या न्यूमरेटरला पण ME न मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला सुद्धा ME न मल्टिप्लाय करतो. ते बघा बघू केले का, हाफ तसाच आहे, न्यूमरेटरला म्हणजे अंशाला ME न मल्टिप्लाय केलं बघा आहे का, डिनॉमिनेटर मध्ये बघा तिथं सुद्धा ME न मल्टिप्लाय केलं. याचा अर्थ हे एकमेकांना काय होतात, कॅन्सल होतात. याचा अर्थ म्हणजेच ही काय आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू काय आहे, हाफ EVR. तेच आहे का बघा, हाफ EVR. हे ME एकमेकाला कॅन्सल होतं. म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक मास, ह्या इलेक्ट्रॉनिक मासनं आपण काय केलं, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं आणि ते कॅन्सल करण्यासाठी त्याच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून त्याच्या डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय केलं. म्हणजे ते दोन्ही एकमेकाला काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजेच हे ऑलरेडी काय आहे, हाफ EVR. ओके, समजलं कसं लिहिले ते, लक्षात आलं का. ओके, आता हे बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M ऑर्बिटल ओके इज इक्वल टू हा E अपॉन ट्वाइस ME जैसे थे. आता हे काय आहे सांगा बघू, इकडे पहा काय रे, अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू MVR आहे, तेच लिहिलं. अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू MVR. ओके बाळांनो, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू E अपॉन ट्वाइस ME इंटू MEVR. याच्याऐवजी मी काय लिहिलं तर L लिहिलं. त्याला म्हणतो इक्वेशन नंबर 3. त्याला काय म्हणेन, इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन नंबर 3 कसं लिहिलं समजलं का, तीनच इक्वेशन आपण पाहिली. ओके, या इकडे या. पॉइंट्स नाव काय आपल्या, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. साधं सिंपल आहे. आता मॅग्नेटिक मोमेंट हा पार्ट आपल्याला बघतोय आपण. आता इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, समजा एखादा इलेक्ट्रॉन, आता इलेक्ट्रॉन जनरली काय करत असतात, ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये फिरतच असतात. ओके, ज्याच्यामध्ये मग आपण हे कन्सिडर सगळं केलं की ज्याच्यामध्ये फक्त पहिला आपला फॉर्म्युला इथे येतो. काय येतो पहिला फॉर्म्युला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू I इंटू ए. आय म्हणजे काय हो, करंट आहे. ए म्हणजे काय आहे सांगा, त्याचा असणारा एरिया आहे. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं, हा इलेक्ट्रॉन जर कॉन्स्टंट स्पीडने फिरत असेल त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आणि त्याची व्हेलॉसिटी v असेल आणि त्याची रेडियस जर r असेल, तर इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स इन डिस्टन्स ऑफ 2πr. तर तो इलेक्ट्रॉन किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे हो, 2π इतकं डिस्टन्स. किती वेळामध्ये, इन टाइम t. किती वेळामध्ये करणार आहे, टाइम t मध्ये. सो आपण काय म्हणतो पुढं, इकडे या बाजूला. सो ऑर्बिटल स्पीड v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, म्हणजे v इज काय म्हटलं, 2πr अपॉन t. सो द करंट I असोसिएटेड विथ धिस ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन, साधं सरळ आहे. करंट I जो आहे ज्या या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड आहे, कसल्या इलेक्ट्रॉनशी, जो फिरतोय ऑर्बिटिंग मध्ये. ओके, ज्याचा चार्ज काय आहे, E इतका आहे. तर ते काय लिहिलं रे, I इज इक्वल टू Q अपॉन T. क्यूच्या ऐवजी मी काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक चार्ज, म्हणजे E अपॉन T लिहिलं. सो देअरफॉर T इज इक्वल टू, आता बघा आपल्याला टाइम पिरियड T माहिती आहे. काय आहे, T इज इक्वल टू 2π बाय ओमेगा. म्हणजे पिरियडिक टाइम T इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन अँग्युलर व्हेलॉसिटी. आपल्याला हे पण माहिती आहे, ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R. सो देअरफॉर I इज इक्वल टू, हे लक्ष द्या, हा E तसाच आहे का बघा. ओके, आता पिरियडिक टाइम T ची व्हॅल्यू काय सांगा, 2π बाय ओमेगा. हे बघा 2π अपॉन ओमेगा. हे अपॉन ओमेगा म्हणजेच कुठं असतं, न्यूमरेटर मध्ये असतं. म्हणजेच हे झालं I इज इक्वल टू E ओमेगा अपॉन 2π. आता हे E अपॉन 2π तसंच आहे. ओमेगा म्हणजे काय रे, V अपॉन R. हे बघा V अपॉन R म्हणजेच I इज इक्वल टू EV अपॉन 2πr. म्हणजे काय झालं, करंट I इज इक्वल टू EV अपॉन 2πr. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हटलं. पुढे काय म्हणतं बघा, द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप. आता हा जो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे, कोणता, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे, जो कशाच्या असोसिएटेड आहे विथ ऑर्बिटल करंट लूप, तो किती आहे रे, तोच फॉर्म्युला आहे. काय, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट M इज इक्वल टू I इंटू ए. आय ची व्हॅल्यू काय सांगा रे,
EV अपॉन 2πr. एरिया काय आहे पाय स्क्वेअर. आता काय जे जे कॅन्सल होतं ते फक्त कॅन्सल करायचं म्हणजे राहणार काय शिल्लक सांगा बाळांनो. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू हे बघा हे पाय कॅन्सल होणार. इथं आर स्क्वेअर आहे इथं सिंगल आर आहे हे पण कॅन्सल होणार म्हणजे राहणार काय ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू हाफ EVR. त्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हटलं. आता इथं काय अडचण आहे का नाही. ओके पुढे काय म्हटलं आपण फॉर दिस इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज. आता ह्याच्यासाठी इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय असते L इज इक्वल टू mvr. हा me म्हणजे काय हो इलेक्ट्रॉनिक मास जो किती असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ह्याच्यात ठेवणार असलं ठेवा. सो L इज इक्वल टू काय होणार बघा mvr. ओके सो देयरफॉर where me is the mass of that electron. आता हे इक्वेशन बघितल्यानंतर हेच इक्वेशन मी असं लिहिलं रे. कसं लिहिलं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट m ऑर्बिटल म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू हाफ. हे बघा हाफ EVR. हे बघा आहे का EVR. आता इथं काय केलं इथं पण मी me म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन इथं पण me म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन इथं पण मल्टिप्लाय केलं आणि इथं छेदामध्ये टर्म दिली म्हणजे दोन्ही एकमेकाला काय करणार आहेत कॅन्सल करणार आहेत. मग दोन्ही एकमेकाला कॅन्सल करणार म्हणजेच काय व्हॅल्यू आहे सांगा हाफ EVR आहे. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू हाफ EVR. तेच तर इथे दिले. ओके सो देयरफॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू E अपॉन ट्वाइस me. तसंच आणि हे म्हणजेच काय आहे बघा इकडं L आहे. L म्हणजेच काय mvr म्हणजे त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. इकडे बघा. ओके सो देयरफॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू E अपॉन ट्वाइस me इंटू L. आणि याला काय म्हटलं इक्वेशन नंबर 3. काय म्हटलं इक्वेशन नंबर 3. सो धिस इक्वेशन शोज दॅट हे इक्वेशन आपल्याला काय दाखवतं तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे हे इज प्रपोर्शनल टू द हे कशाला प्रोपोर्शनल आहे अँग्युलर मोमेंटम. कशाला प्रोपोर्शनल आहे अँग्युलर मोमेंटम. कसं काय एक लक्ष द्या. आता इलेक्ट्रॉनिक चार्ज याची व्हॅल्यू मी काय सांगितलेली 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके 2 इंटू मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मास ऑफ द इलेक्ट्रॉन मी तुम्हाला काय म्हटलेलं 1 अपॉन 1800 इंटू मास ऑफ द प्रोटॉन. आता बघा ह्याची जर तुम्ही मल्टिप्लिकेशन म्हणजे थोडक्यात हे काय येतं कॉन्स्टंट. काय येतं कॉन्स्टंट. हे जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय म्हणतो बघा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. म्हणजे दिस इक्वेशन शोज दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज प्रोपोर्शनल टू द L म्हणजेच काय अँग्युलर मोमेंटम. मग आता क्वेश्चन तुम्हाला काय असू शकतो शो दॅट काय विचारतील बघा शो दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज प्रोपोर्शनल टू अँग्युलर मोमेंटम. मग तुम्हाला इथपर्यंत दाखवावं लागणार आहे. ओके ठीक आहे. आता जनरली जर विचार केला समजा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राउंड दी कशामध्ये फिरणार आहे इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग राउंड दी पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस. ओके आणि त्याचं असणारं अँग्युलर मोमेंटम दोघांची डिरेक्शन वेगळी आहे. बोथ दे आर ऑपोजिट इन डिरेक्शन म्हणजे अँग्युलर मोमेंटमची डिरेक्शन आणि असणाऱ्या ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटची डिरेक्शन. आता दोघांची डिरेक्शन अपोजिट असल्यामुळं इन व्हेक्टर रिप्रेझेंटेशन काय करू शकतो आपण व्हेक्टर रिप्रेझेंटेशन मध्ये व्हेक्टर ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू निगेटिव्ह साइन. कोणता इकडे इक्वेशन नंबर 3 कडे जरा दाखवा. इथे काय येणार निगेटिव्ह साइन काय आहे E अपॉन ट्वाइस me इंटू L बार. आता ही टर्म कॉन्स्टंट आहे याचा काय फरक पडत नाही. मात्र ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि असणारं आपलं साधं अँग्युलर मोमेंटम ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे अपोजिट आहे. म्हणजे इन व्हेक्टर रिप्रेझेंटेशन आपण काय करू शकतो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू मायनस E अपॉन ट्वाइस me इंटू L बार. काय अडचण आहे का याच्यामध्ये. ओके सो आता बघा द रेशिओ कुणाचा रेशिओ आहे E अपॉन ट्वाइस me आहे का E अपॉन ट्वाइस me याला म्हणायचं गायरो मॅग्नेटिक रेशिओ. काय म्हणायचं गायरो मॅग्नेटिक रेशिओ.
ई म्हणजे आपलं असणारे इलेक्ट्रॉनिक चार्ज जो तुम्हाला माहिती आहे, एम ई म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉनिक चार्ज तो पण तुम्हाला माहिती आहे. तर दोघांचं येणारं जे कॉन्स्टंट आहे याला आपण काय काय म्हणणार आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो. तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात काय, डिफाइन गायरोमॅग्नेटिक रेशो. आधी सुरुवातीला डिफाइन गायरोमॅग्नेटिक रेशो अँड ऑल्सो शो दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज प्रपोर्शनल टू अँग्युलर मोमेंटम. तर तुम्हाला इथपर्यंत सांगणं गरजेचं आहे. ओके, डिफाइन गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय सांगणार, ई अपॉन हे इक्वेशन इथपर्यंत आणायचं. इथपर्यंत इक्वेशन मिळाल्यानंतर ई अपॉन ट्वाइस एम ई, यालाच आपण काय म्हणतोय, गायरोमॅग्नेटिक रेशो. ओके, ठीक आहे. आता पुढे काय म्हटले बघा, इथपर्यंतच आपल्याला एक्झामला अपेक्षित आहे. पुढे आता एक्स्ट्रा ऍडिशनल माहिती काय सांगितली तुम्ही. फॉर an electron revolving in a circular orbit, the angular momentum is integral multiple of h upon 2 pi. हे बघा, बोहर्स पॉस्ट्युलेट्स आहेत. आता ऍटम, मॉलिक्युल्स अँड न्यूक्ली हा जो आपला टॉपिक आहे, कोणता, ऍटम, मॉलिक्युल्स अँड न्यूक्ली. या ऍटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्ली टॉपिक मध्ये बोहरचे पॉस्ट्युलेट आपल्याला दिलेले आहेत. आता तो टॉपिक आपण बघत असताना बोहरचे पॉस्ट्युलेट बघणारच आहे. मात्र बोहरचा जो सेकंड पॉस्ट्युलेट आहे तो तुम्हाला सांगतो, दोज ऑर्बिट्स or stationary orbits or permitted orbits in which the electrons are revolving around the positive charged nucleus, they does not radiate energy. आता याचा अर्थ काय होतो बघा, असे इलेक्ट्रॉन्स, एकच मिनिट आहे, असे इलेक्ट्रॉन्स की जे इलेक्ट्रॉन्स काय करतात बाळांनो, अशा असणाऱ्या पर्टिक्युलर न्यूक्लियस भोवती फिरत राहतात, की ज्या न्यूक्लियस भोवती, ज्या ऑर्बिट मध्ये फिरत असताना ते डज नॉट रॅडिएट एनर्जी, ते कसल्याही प्रकारची एनर्जी रॅडिएट करू शकत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी एनर्जी बाहेर पडू शकत नाही. ती एनर्जी काय राहते, तशीच राहते. म्हणजे याचा अर्थ ते क्वांटाइज्ड ऑर्बिट्स आहेत, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, परमिटेड ऑर्बिट्स. ओके, ते मग बोहरचं फॉर पॉस्ट्युलेट काय बघा, दोज ऑर्बिट्स आर परमिटेड ऑर्बिट्स आर क्वांटाइज्ड ऑर्बिट्स in which the electrons are revolving around the nucleus such that they does not radiate energy, and these permitted orbits, that is integral multiple of h upon 2 pi. ओके, आता तुम्ही म्हणाले डायरेक्ट कुठं आलं, कधी काय बेसिक नाही, सिंपल आहे. h म्हणजे काय हो, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. h व्हॅल्यू किती, तर h व्हॅल्यू बघा 6.63 into 10⁻⁻34 जूल पर सेकंड. ओके, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू अपॉन 2 पाय. ओके, आता पाय म्हणजे काय हो, 3.14 जी कॉन्स्टंट व्हॅल्यू. सो देअरफॉर इकडे लक्ष द्या, इकडे या बाजू. फॉर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, म्हणजे ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असतो, द अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. इंटिग्रल म्हणजे असं वेगळं काय नाही, इंटिग्रल म्हणजे पूर्णांक संख्या. काय पूर्णांक संख्या, 1 2 3 4 5 7 8 9 10 पूर्णांक संख्या. मी 1.1 म्हटलं ते फ्रॅक्शन आलं, मी 1.2 म्हटलं का ते पण फ्रॅक्शन आलं, 2.25 म्हटलं का नाही. इंटिग्रल म्हणजे पूर्णांक संख्या. सो फॉर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, द अँग्युलर मोमेंटम म्हणजे असणारा तो L म्हणजे काय हो, इकडे म्हणजे mvr. ओके, हा अँग्युलर मोमेंटम कसं आहे, इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. तर बघा कसं होणार, सो L इज इक्वल टू mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. काय होणार आहे, mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. हा n म्हणजेच काय, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. हा n म्हणजेच, आता हे बघा इथं n म्हणजे बऱ्यापैकी मुलांचं कन्फ्युजन काय होतं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता ते प्रिन्सिपल क्वांटम नंबर वेगळा. ओके, आणि इथं असणारा n म्हणजे आपण इंटिजर घेतो, 1 पुटअप करा, 2 पुटअप करा, 3 पुटअप करा, 4 पुटअप करा, 5 पुटअप करा. ओके, सो यू कॅन चूज एनी व्हॅल्यू. सो दिस अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. कुणानुसार रे, अकॉर्डिंग टू बोहर सेकंड पॉस्ट्युलेट. कुणानुसार, बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट नुसार. कसं आलं, तुमच्या पुढे आहे L इज इक्वल टू mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. ओके, ठीक आहे. आता ही आलेली L ची व्हॅल्यू काय करताय,
आलेली एलची व्हॅल्यू आपण इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवून देऊ. म्हणजे काय होणार सांगा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू, बघा बघा इकडे लक्ष द्या, ई तसाच आहे, ई तसाच आहे, दोन कडे नंतर बघा एम ई पण तसाच आहे का, बघा एम ई पण तसंच आहे. एल ची किंमत काय ठेवायची, एल ची किंमत बघा NH अपॉन 2 पाय ठेवली बघा, NH अपॉन 2 पाय, 2 पाय आणि हा इथला 2 into 2 4 पाय. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू E and H अपॉन 4 पाय ME. म्हणजे काय, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फायनली काय झालं, फायनली E and H अपॉन 4 पाय ME. ओके, आता इथेपर्यंत काय अडचण आहे का? मग तुम्हाला क्वेश्चन बोर्डाला असं विचारले येतील, बऱ्यापैकी मुलांचं तर कन्फ्युजन असेल, सर आम्हाला बोर्ड आहे की नाही, बोर्ड कॅन्सल झालेलं नाही तुमचं, तुम्हाला बोर्ड आहे, तुमच्या नंतरच्या बॅचला पण आहे. ओके, त्यामुळे गाफील राहू नका, लक्ष द्या. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू काय, E and H अपॉन 4 पाय ME. हे कसं आलं तुमच्या लक्षात आलं. आता समजा हा जो n जो आहे, ज्याला मी काय म्हणतो इंटिग्रल मल्टिपल, समजा n इज इक्वल टू मी 1 ठेवला, n ची किंमत काय ठेवली, 1 ठेवली. आता काय होईल इक्वेशन, सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू EH अपॉन 4 पाय ME. काय होईल इक्वेशन, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू EH अपॉन 4 पाय ME. किंवा जर n ची किंमत मी काय ठेवली, 1 ठेवली तर, सो whenever the orbital magnetic moment is equal to EH upon 4 pi ME, this is called as a magnetic boson. त्यालाच मी काय म्हणणार आहे, मॅग्नेटिक बोर्टॉन असं म्हणणार आहे, आणि ज्याची व्हॅल्यू 9.274 into 10⁻⁻27 इतकी आहे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील, गिव्ह द एक्सप्रेशन फॉर द मॅग्नेटिक बोर्टॉन, तर ते एक्सप्रेशन तुम्हाला इथपर्यंत लिहिलं पाहिजे. ओके, तर हा मॅक्झिमम 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे, 5 मार्क्सचा. ओके, काय काय बघितलं ते जरा स्पीड मध्ये आपण एकदा सांगू, त्यानंतर थांबूया. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. काय आपलं पॉइंटचं नाव आहे बघा, इकडे पटकन लक्ष द्या. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. असा इलेक्ट्रॉन की जो पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती फिरतो, त्याचं असणारं मॅग्नेटिक मोमेंट पाहायचं आहे, असं आपल्या आर्टिकलचं नाव आहे. सुरुवातीला जनरली आपण काय म्हटलं, इलेक्ट्रॉन एक कन्सिडर करा की जो काय होतो, रिव्हॉल्विंग होतो पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसच्या भोवती. ओके, ठीक आहे. आता ते कसं फिरणार आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. हा इलेक्ट्रॉन जो आहे, जो रिव्हॉल्विंग होतो ऑर्बिटल मध्ये, या हा किती इक्विव्हॅलेंट असतो, इक्विव्हॅलेंट टू टायनी करंट लूप. किती करंट असतो, टायनी करंट लूप, एवढा तो इक्विव्हॅलेंट असतो. म्हणजे थोडक्यात एक करंटचा लूपच. आता याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू करंट लूप ते किती आहे, हे बघा. सो मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू IA. ओके, ठीक आहे, चला पुढे. समजा इलेक्ट्रॉन आहे जो कॉन्स्टंट स्पीड v न मूव्ह होतोय एखाद्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, ज्याची रेडियस समजा r इतकी घेतली आपण, आणि इथं इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2 पाय. जर तोच इलेक्ट्रॉन एक फेरी पूर्ण करतोय, त्याचं डिस्टन्स किती असणार आहे, 2 पाय. त्यासाठी लागणार घेतला गेलेला वेळ t. सो इकडे लक्ष द्या. सो त्याचं होणार ऑर्बिटल स्पीड काय असणार आहे, v इज इक्वल टू 2 पाय अपॉन, समजा करंट I असोसिएटेड विथ दिस ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन की ज्याचा चार्ज किती आहे, E इतका आहे. सो I इज काय होणार, चार्ज पर युनिट टाइम, म्हणजे Q अपॉन T. चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज आपण पकडणार. सो बघा, आपल्याला जनरली माहिती आहे काय फॉर्म्युला, T इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. T इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा, आणि ओमेगा इज काय हो, P अपॉन R. ठीक आहे, I इज इक्वल टू, हा E तसाच आहे, टी ची किंमत बघा इथे ठेवली, म्हणजे ओमेगा अपॉन 2 पाय झाला. अगेन ओमेगाची किंमत बघा V अपॉन R आहे, हे बघा V अपॉन R मी तसंच ठेवलं, म्हणजे EV अपॉन 2 पाय. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. काय म्हटलं, इक्वेशन नंबर फर्स्ट. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप. हा जो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे, जो या ऑर्बिटल करंट लूपशी असोसिएटेड आहे, तो आपण काय लिहिलं बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू, हे इकडे बघा, I ची व्हॅल्यू किती आहे सांगा, I ची व्हॅल्यू EV अपॉन 2 पाय R, आणि एरिया किती आहे, पाय R स्क्वेअर. काय काय कॅन्सल होतं ते आपण कॅन्सल केलं.
मग राहणार काय ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू काय राहिलं ते शिल्लक लिहा हाफ बघा हाफ EV आणि इथं काय राहिला सिंगुलर सो देअरफॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू हाफ EVR याला आपण काय म्हणू इक्वेशन नंबर सेकंड असं म्हणू काय म्हणू इक्वेशन नंबर सेकंड आता फॉर दिस इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय हो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू mvr ओके ठीक आहे वेर me म्हणजे काय आहे मास ऑफ दॅट इलेक्ट्रॉन म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ते काय होणार आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू हे बघा हाफ EVR तसाच आहे फक्त यानं मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं त्याच असणाऱ्या फॅक्टर म्हणजे एकमेकाला कॅन्सल होतील सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल इकडे बघू E अपॉन टॉयस मी तसाच हा MVR म्हणजेच काय हो L हा MVR म्हणजेच काय आहे L म्हणजेच अँग्युलर मोमेंटम सो दिस इक्वेशन शोज दॅट इक्वेशन आपल्याला काय दाखवतं सो दिस इक्वेशन शोज दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट कसा आहे प्रोपोर्शनल टू अँग्युलर मोमेंटम कारण ही टर्म कशी आहे कॅन्सल आहे ओके इकडे सरकून इकडे ठेवून असतं ठेवा सो द इक्वेशन शोज दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम आता व्हेक्टर रिप्रेझेंटेशन जर करायचं म्हटलं तर काय होतं बघा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम दोघांची डिरेक्शन अपोजिट आहे म्हणून इथं साइन कुठलं येणार आहे निगेटिव्ह म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू मायनस E अपॉन टॉयस me L बार सो द रेशियो हे बघा हा जो रेशियो आहे E अपॉन टॉयस me यालाच आपण काय म्हणतो बघानो कॉल्ड ॲज अ गायरोमॅग्नेटिक रेशियो यालाच काय म्हणणार आहे गायरोमॅग्नेटिक रेशियो कुठल्या रेशियोला E अपॉन टॉयस me या रेशियोला फॉर एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट समजा असा इलेक्ट्रॉन जो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो द अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2π तर त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असतो फॉर एन इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट द अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2π बरं हे कशानुसार लिहिलं बोहरचं सेकंड पॉस्टुलेट इथं मेन्शन केलेलं नाही लक्षात घ्या कशानुसार लिहिलं ते लक्षात घ्या सो बोहरचं सेकंड पॉस्टुलेट काय H अपॉन 2π सो देअरफॉर अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू mvr तसाच इज इक्वल टू काय असणार आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2π म्हणजे NH अपॉन 2π ओके सो देअरफॉर अगेन बघा इक्वेशन नंबर 3 ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू हा असणारा जो हे बघा E आहे तसाच आहे L च्या ठिकाणी मी बघा अंशातली NH किंमत दिली तशीच लिहिलेली आहे ME लिहिला तसाच आहे आता इथं फक्त 2 आणि हे 2 ओके हे 2 आणि हे 2 म्हणजे 2 into 2 4 π ME as it is so orbital magnetic moment is equal to ENH upon 4 π ME so this is the expression for orbital magnetic moment जर मी म्हणतोय n ची किंमत जर मी 1 ठेवली बाळांनो तर इक्वेशन काय होणार orbital magnetic moment is equal to EH upon 4 π ME and this is called as a magnetic boholtron and magnetic boholtron ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 9.274 into 10⁻⁻27 जर n ची किंमत 1 ठेवली तर तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतात गिव्ह द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक बोहोल्ट्रॉन ते तुम्हाला इथपर्यंत सांगणं गरजेचं आहे ओके ठीक आहे तर याचा अभ्यास करा हा प्रश्न 100% तुम्हाला बोर्डाला 2021 ला मार्चला विचारला जाईल ठीक आहे काय शंका असतील डाउट्स असतील तर व्हॉट्सअपला विचारा नाहीतर मला फोन करा ओके धन्यवाद